मित्रांनो, एक टायटल पाहून जरा थोडंसं तुम्हाला अ, आश्चर्य तर वाटलंच असेल. पण कदाचित तुम्ही या तिघांपैकी कोणाचे किंवा तिघांचे किंवा महायुतीचे जर समर्थक असाल, इतर चिंतक असाल, तर कदाचित शक्यता असेल की तुम्ही म्हणाल की "अरे, हा काय एकदम दुर्दैवाचे दशावतार असा विषय का काढला?" चल, पहिली गोष्ट अशी की मलाही माहिती आहे, मीही वारंवार जाहीर केलेलं आहे की तिघेही माझ्या आस्थेचा, आत्मीयतेचा, आपुलकीचा असा विषय आहे. कारण महायुती हा माझ्या आपुलकीचा विषय आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मी मित्र मानतो, सुदैवाने तेही मला मानतात. एकनाथ शिंदेचे तर माझे स्नेहसंबंधापलीकडले असे ऋणानुबंध आहेत आणि अजितदादा पवार त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांच्याही बद्दल मला आस्था आहे. चोक. आता मी त्यांच्या दुर्दैवाची दशावतार हा शब्द का वापरतो? मी बोलून पूर्ण झालं ना, की तुम्ही म्हणाल की हो अनिलजी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. खरंच त्यांचं दुर्दैव आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांची वेगवेगळी दुर्दैव मी तुम्हाला सांगत नाहीये. कारण मी तिघांचं मिळून एकत्र नाव घेतलंय. होय की नाही? तर त्यामुळे मी वेगवेगळी नावं नाही सांगत आहेत. मी या तिघांचं मिळून सामायिक कॉमन असं दुर्दैव काय आहे, हे मी तुमच्याशी बोलतो. आणि ते दुर्दैव असं आहे की या तिघांनाही तिघांना त्यांच्याशी तुलना करता येईल. त्यांच्याशी बरोबरी करता येईल. निदान हां, हे पण त्यांच्याबरोबर आहेत. मोलाचं योगदान करणारं महत्वाचे असे व्यक्तिमत्व आहे, मंत्री आहेत, नेते आहेत. असं म्हणता येईल असा चालेल ना? सांगा कोण आहे? एक देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं की भारतीय जनता पक्षामध्ये बाकी काय आहे? कोण आहे हिरो? कोण आहे नायक? हे समजा महानायक असतील, तर कोणी नायक तरी आहे का? फडणवीसांच्या बरोबर ज्याचं नाव घेता येईल आणि सांगता येईल की हां, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये, महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक या सगळ्या जीवनामध्ये यांचं पण योगदान अगदी देवेंद्रन इतकं नसलं तरी ते थोडं आहे, पाठोपाठ आहेतच. किंवा कोणीच नाही, हे नाव नाही सांगता येत. तुम्ही म्हणाल मंत्रिमंडळात इतके लोक भाजपचे आहेत. मंत्रिमंडळात आहेत. मंत्रिमंडळात अरे त्यांची नावं सुद्धा काहीतरी वेडीवाकडी विकृत स्टेटमेंट केली जात तर येतात. त्यांचं ते काय करतायत, त्यांच्या खात्यात काही काम करतायत की नाही, जे पब्लिक अपिअरन्स आहे, पक्ष वाढीसाठी कुठला मंत्रिपद काँग्रेसच्या काळामध्ये मी आता 50-55-56 वर्ष याच्यात काँग्रेसच्याही वाढीसाठी मंत्री प्रयत्न करायचे. हे नुसतं आपलं खातं, आपलं प्रशासन आहे, आपला स्वार्थ याच्या पलीकडे जाऊन आपला पक्षही टिकला पाहिजे, वाढला पाहिजे, संघटित राहायला पाहिजे. गावागावामध्ये त्याची एक यंत्रणा, मंत्रालय, तंत्र, मंत्र असं सगळं एक सगळं असलं पाहिजे. याकरता ते प्रयत्नशील असतात. ते गावातल्या काँग्रेस कमिटीमध्ये जायचे, तिचे पदाधिकारी कोण आहेत त्यांच्याशी बोलायचे, त्याच्याकडून फीडबॅक घ्यायचे. मग त्या गावाबद्दलचं आपलं एक इम्प्रेशन असेल, ते कुठेतरी प्रदेशाध्यक्ष असतील किंवा मुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी डिस्कस करायचे. आज भारतीय जनता पक्षामध्ये असा एकही नेता नाही की ज्याचा पक्षाशी निवडणुकीचा काळ वगळता हे आता तुम्हाला दिसतात ना, ते अरविंद चव्हाण जात आहेत, बावनकुळे जात आहेत. त्यांचं एरवी काही देणं घेणं नाही पक्षाशी. मग तिथं अध्यक्ष बनवते, बावनकुळे तर अध्यक्ष बनवते. पण म्हणून तुम्हाला असं कधी दिसलं का की पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, चैतन्यपूर्ण करण्यासाठी, रसरस्ती करण्यासाठी, तिच्यामध्ये ऊर्जा भरण्यासाठी, तिला ध्येय देण्यासाठी, तिला काम देण्यासाठी, तिला एक मिशन देण्यासाठी ते बावनकुळे फिरतायत, लोकांना प्रेरित करतायत, संघटना वाढवतायत असं दिसलं का? आता हे निवडणूक दौरे, हे मतदारांसाठीचे दौरे, त्यांच्याकरता काय चुनावी जुमले करायचे त्याचे दौरे, म्हणून ते तुम्हाला गावोगावी फिरताना दिसतात. हीच माणसं आहेत ना, ही कधी फडणवीसांचे काम या दोघांना सोडा अंमलबजावणी त्यांनी केली आहे, ती सांगण्यासाठी लोकांमध्ये गेले. बघितलंय गेट्स आहे देवेंद्र फडणवीस जातात सभेमध्ये बोलतात त्यावेळेला नुसतं मी काय करणार आहे नाही सांगत, मी काय केलं ते पण सांगतात ना. मग यांना कधी वाटत नाही की आपण पक्षाची आपली जबाबदारी मांडावी, कामगिरी मांडावी. लोकसभेत हरलो त्याची कारण आम्ही नाही, त्याची कारण वेगळी ती आमच्याशी नाही वेगळे, हे मोदींची केंद्रित बरोबर. आता विधानसभेला जिंकलो पाण्याला ते म्हणतात आम्ही आव केलं त्याव केलं. कोणी काय केलं? केवळ मुसलमानांच्या भीतीपोटी लोकांनी मतं दिली. लोकसभेला ज्या पद्धतीने
एकदम मुसलमानांनी निकालच बदलून टाकला आणि भारतीय जनता पक्ष डिस्टॅबिलिश केला. त्यामुळे हे सगळे जागे झाले मतदार. अरे हे काय, हे तर आपला मुस्लिम राष्ट्रवादीच्या मार्गावर चाललो आहोत. होईल विधानसभेला मतं मिळाली आपल्याला आणि लाडकी बहीण. ओके, दॅट वॉज वन मोर फॅक्टर. त्याची आता 3-3 दावे झाले. पंकजा म्हणते मीच केली, एखादी म्हणतात माझ्या काळात सुरू झाली, ते म्हणतात देवा मी आहे तोपर्यंत आला. व्हॉटएव्हर, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. आता देवेंद्र फडणवीसचा दुर्दैव म्हणजे त्याला एकही त्याच्यावर डिपेंड ते करू शकतात, त्याच्यावर भरोसा ठेवू शकतात. ते संकटमोचन गिरीश महादेव वगैरे ते छोटी माणसं आहेत. कारण मोठी माणसं नाही आहेत. कुणीच त्यांची सगळी नावं घ्या. त्याच्यापैकी कुणीही देवेंद्रशी तुलना तर सोडा, देवेंद्रांच्या बाजूला लाईनीत उभं राहायचं असेल तरी ते अव्वल क्रमांकावर उभं करावं लागतं, 10व्या. म्हणजे त्यांचं एक दुर्दैव होते. आता एकनाथजींचं तरी काय, निदान भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष आहे, एक संघटना आहे, की यंत्रणा आहे, एक त्याची रचना आहे, एक संरचना आहे. एकनाथ शिंदेकडे काहीच नाही आहे. त्यांचा पक्ष हा एक पक्षाची जी सांकेतिक कल्पना आहे. पक्ष म्हणजे काय? या देशामध्ये माझ्या मते 2च पक्ष आहेत. एक आहे काँग्रेस आणि एक आहे भारतीय जनता पक्ष. कम्युनिस्ट आहेत, पण ते अगदी छोट्या जिल्ह्यांपुरते मर्यादित आहेत. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ द पार्टी, स्ट्रक्चर ऑफ द पार्टी, सिस्टीम ऑफ द पार्टी, प्रोसिजर्स ऑफ द पार्टी, प्रोटोकॉल ऑफ द पार्टी, पार्टी ऍक्टिव्हिस्ट, पार्टीचे लेयर्स, त्यांची प्रत्येकाची आपापल्या पातळीवर ऍक्टिव्हिटी ही भारतीय जनता पक्षात आहे. संघामुळे त्याला थोडीशी डिसिप्लिन पण आहे. पण एकनाथ शिंदेचा पक्ष हा, मी नेहमीच असं म्हणतो आणि ते त्यालाही मी म्हणतो की आपला पक्ष हा पक्ष नाही. तो शिवसेना होती आधीची, तेव्हाही नव्हताच. तेव्हाही तो जमावडाच होता, तेव्हाही तो क्राऊड होता, तेव्हाही ती गर्दी होती. त्या गर्दीमधल्या काही गर्दींना सत्ता मिळायची काय ना हवी असायची म्हणून ते एकत्र होते. एक असं मजबूत यंत्रणाच नव्हती. आणि एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये ते रिकव्हरी सांगायला मला. नंबर 2 वर कॉलम. त्यातल्या त्यात मग फडणवीसांकडे कोणी नाही, त्या तुलनेमध्ये मग एकनाथ शिंदेकडे मी उदय सामंतांचं नाव आहे की ओके, उदय सामंत त्याचं एक व्यक्तिमत्व आहे, त्याची बोलण्याची स्टाईल आहे, एक मॅच्युरिटी आहे आणि असं वाटतं मला की तो कॉन्ट्रीब्यूट करत असतो एकनाथजींच्याशी. विचारविनिमय एकनाथजी ज्यांच्याशी करतात त्यात तो ठाण आहे. पण तरी देखील लोकप्रियता देते महाराष्ट्रामधली इमेज त्याची, महाराष्ट्रामध्ये एक व्यापक असं त्यांचं काही स्वतःचं हे आहे का, वलय आहे का, फॉलोईंग आहे का, किंवा अरे वा उदय सामंत येतात म्हणजे शिवसेना जो एकीकृत पक्ष आहे त्याच्या दृष्टीने फार काहीतरी मोठा आज नेता येतोय असं वाटतं का कोणाला? अजिबात नाही. त्या आले त्याचा 11वा उदय सामंत असतो. म्हणजे उदय सामंत हा सुद्धा मोठा वेग आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचंही दुर्दैव आहे की त्यांना नंबर 2 नाही. फडणवीसांचं दुर्दैव आहे त्याला नंबर 2 नाही. अजितदादांकडे पण ती स्थिती आहे. अजितदादांकडे कुठे कोण नंबर 2 आहे? एकटेच अजितदादा आहेत. तेच सगळं काय करायचं ते करतात, बोलायचं ते बोलतात, भांडायचं ते भांडतात, जोडायचं ते जोडतात, तोडायचं ते तोड, सगळं तेच करतात. त्याला नंबर 2. त्यामुळे याच्या दुर्दैवाची कहाणी तिघांची एकच आहे की तिघांकडे चांगला सहकारी नंबर 2 नाही. तर